हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर आजचा विषय असा आहे की जेलमध्ये कैदी असतो म्हणजे आपल्या जवळचा कोणी असेल तर त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर आपण कशाप्रकारे बोलू शकतो. ही एक सिस्टम आहे ज्यामध्ये सर्वांना बोलायला भेटतं. तर गुगलवरती गेल्यानंतर व्हिडिओ कॉल मुलाखत असं येतं, ते सर्च करायचं. त्यानंतर जी पहिलाच येतो ना समोर मुलाखत, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म फिलअपसाठी येतो आपल्याला. ज्या फॉर्ममध्ये ना पहिला तर व्हिजिटरचे डिटेल्स असतात. म्हणजे व्हिजिटर कोण असतं तर त्याचे सख्खे म्हणजे त्याचे आई वडील भाऊ बहीण या चौघांव्यतिरिक्त आपण इतर कोणी व्यक्ती त्याचा फॉर्म फिल करू शकत नाही. तसं अलाउडच नाही आहे. रक्ताचीच नाती तिथे भेटतात म्हणजे. त्यामुळे मग आपण तिथे त्याप्रकारे आपली सगळी माहिती टाकायची. ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर कंपल्सरी आहे, तोही टाकायचा. कारण ईमेलवर किंवा आपल्या टेक्स्ट मेसेजवर आपल्याला तो OTP येत असतो. OTP दोन्हीकडे येतो, एकेच ठिकाणी येत असं नाही आहे. पण ईमेलवरती आपल्याला ती लिंक येते, जी आपल्याला एक ॲप आहे जस्टीमीट म्हणून, त्यावर आपल्याला जाऊन व्हिडिओ कॉल करता येतो, जो असतो 20 मिनिटांचा. ज्याचं टायमिंग आपल्याला ते लोक देतील तसंच असतं. तर त्याच्यामुळे ना जर आपल्याला 8 तारखेची व्हिडिओ कॉल मुलाखत घ्यायची असेल तर 7 तारखेलाच आपल्याला फॉर्म भरून ठेवायला लागतो. तेव्हा तिथे ते रजिस्टर होतं. त्यानंतर आपल्याला मुलाखत दिली जाते. असं नाही आहे की उद्या मुलाखत हवी तर आपल्याला आज लगेच भेटू शकते, असं कधीच होत नाही. त्यामुळे आदल्या दिवशीच आपल्याला ते फॉर्म फिलअप करायला लागतो. जो लास्टला जो कॅप्चा असतो तो फिलअप केल्यानंतर टेक्स्टला किंवा ईमेलद्वारे आपल्याला तो OTP आलेला असतो. ज्या OTPद्वारे आपण पुढची प्रोसेस करू शकतो. आपल्या एकदा की रजिस्टर झालं, ईमेल ID टाकल्याशिवाय पुढचं काहीच प्रोसेस होत नाही आहे. आपल्याला त्या समोरच्या कैद्याची पूर्ण माहिती हवी असते, जी फक्त सख्ख्या नातेवाईकांकडेच असते, बाहेरच्यांकडे नसते. तर मी कॅप्चा फिल केला आहे, बघू शकता. त्यानंतर मला टेक्स्ट मेसेजला आणि ईमेलला दोन्हीकडेही OTP आलेला होता. जो OTP फिल केल्यानंतर माझी मुलाखत तिथे रजिस्टर झाली होती, जी मला नेक्स्ट डेसाठी मिळणार होती. तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म फिलअप करतो. ईमेलवरती आपला सक्सेसफुली अप्रूव्ह झालेलं दिसतं. जे सख्ख्या नातेवाईकांनी केलं असेल तरच असतं. आणखीन काही माहिती हवी असेल तर मला कॅप्शनमध्ये नक्की कळवा.